एकलहरे येथे वाळू माफियावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफियाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर तालुक्यात धडक कारवाई करत 2,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पांढऱ्या रंगाची झिनॉन वाहन आणि त्यामध्ये भरलेली वाळू असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गाडी चालकास अटक करण्यात आली असून मालकाबाबत तपास सुरू आहे. कारवाईची पार्श्वभूमी: पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिज वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, वीरप्पा करमल, रिचर्ड गायकवाड, रमीज राजा अत्तार आणि विशाल तनपुरे आदींचा समावेश होता. या पथकाला गुप्त माहिती गोळा करून अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कारवाईची थरारक हकीकत: दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी पथक पाहणी करत असताना त्यांना एक टाटा झिनॉन चारचाकी वाहनात चोरून वाळू भरून एकलहरे आठवाडी रोडने श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तत्काळ आठवाडी एकलहरी रस्त्यावर सापळा रचला. थोड्याच वेळात वर्णनाप्रमाणे पांढऱ्या रंगाची टाटा झिनॉन MH45T508 गाडी येताना दिसली. पथकाने वाहन अडवून तपासणी केली असता गाडीच्या मागील हौद्यात अवैध वाळू भरलेली असल्याचे आढळले. चालकास विचारणा केली असता त्यांनी आपले नाव आयान शरीफ पठाण, राहणार एकलहरे आठवाडी ता श्रीरामपूर असे सांगितले. तसेच वाहन मालकाचे नाव कुणाल इंगळे असल्याची माहिती दिली. यावेळी एक ब्रास वाळू किंमत 5,000 रुपये, टाटा कंपनीची झिनॉन गाडी किंमत 2 लाख रुपये असा एकूण 2,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल: या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल 203 रमीज राजा रफिक अत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 1035/2025 नोंदविण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 3032 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 3 आणि 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईचे मार्गदर्शन: ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या सूचनांनुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध वाळू उत्खननावर कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशा कारवायांना वेग येण्याची शक्यता. लोकन्याय न्यूजसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी.